नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MHCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा 6वा धडा सुपरपोजिशन ऑफ वेव्हज यामधील आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की प्रत्येकी 1 मार्काला विचारले जातात त्याची एक एक करून आपण उत्तरं बघूया। तर पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय, पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन की ए स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्यूस्ड ऑन ए स्ट्रिंग, एक दोरा आहे फिक्स्ड एट वन एंड विथ द अदर एंड फ्री, दोऱ्याचा एक एंड फिक्स केलेला आहे आणि दुसरा एंड कसा आहे फ्री। तर प्रश्न असा आहे की द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज, म्हणजे त्या स्ट्रिंग किंवा त्या दोऱ्याची लांबी इन टर्म्स ऑफ मल्टिपल्स ऑफ वेव्हलेंथ काढायचं आहे। तर जर दोरा एका एंडला फिक्स आहे म्हणजेच काय होईल, हे बघा इकडं सी ॲज फार एज वेन वन एंड ऑफ स्ट्रिंग इज फिक्स्ड देन देर विल बी ए फॉर्मेशन ऑफ नोड ॲट दॅट end where that string is fixed while the other end is free. So here there will be because this free end can move up and down, so here there will be a formation of what, here at the free end there will be a formation of antinode while at the fixed end there is a formation of node. And as far as this situation is concerned, here what is the length of string? It is quarter of wavelength, means L is equal to lambda by 4. दुसरी पॉसिबिलिटी काय, एक कंप्लीट, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये एक कंप्लीट लूप तयार होईल आणि हा एक क्वार्टर लूप तयार होईल, म्हणजे या लूपचा लॅम्बडा बाय 2 आणि हा लूप किती आहे लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 4 इज 3 लॅम्बडा बाय 4। पहिला काय लॅम्बडा बाय 4, लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आलं L इज इक्वल टू लॅम्बडा बाय 4, L इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 4। आणि याला जर नेक्स्ट पॉसिबिलिटी आपण बघितली तर 2 लूप कंप्लीट होतील आणि एक क्वार्टर लूप, म्हणजे हे टोटल लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4 म्हणजे 5 लॅम्बडा बाय 4। तर लेंथ ऑफ स्ट्रिंग याची किंमत लॅम्बडा बाय 4, 3 लॅम्बडा बाय 4, 5 लॅम्बडा बाय 4 म्हणजेच काय सांगता येईल आपण, द लेंथ ऑफ स्ट्रिंग मस्ट बी एन ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 4। पहिल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे सी, must be odd integral multiple of lambda by 4। दूसरा प्रश्न बघूया। दूसरा प्रश्न काय आहे, दूसरा प्रश्न हा एक प्रॉब्लेम आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे। काय तो दुसरा प्रश्न, सी हियर द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय, प्रोग्रेसिव्ह वेव्हचा इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल टू 5 cos ऑफ 200t minus x by 150, y equal to what, 5 cos of pi into 200t minus x upon 150, where जिथं x and y दोन्ही कशामध्ये एक्सप्रेस केलेले सेंटीमीटर अँड टाइम t इज मेजर्ड इन व्हॉट सेकंड।
तर प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ वेव्ह. आता आपल्याला वेलॉसिटी ऑफ वेव्ह काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला? वेलॉसिटी ऑफ वेव्ह. तर वेलॉसिटी ऑफ वेव्ह काढण्यासाठी काय काय काढणं आवश्यक राहील आपल्याला? व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. व्ही इक्वल टू एन लॅम्बडा म्हणजे ही वेलॉसिटी ऑफ वेव्ह आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला एन काढावं लागेल आणि वेव्हलेंथ लॅम्बडा काढावं लागेल. आता जो दिलेला इक्वेशन आहे, दिलेला इक्वेशन काय आहे? वाय इक्वल टू 5 cos ऑफ पाय इंटू 200 मायनस काय दिलेलं इक्वेशन बघा पुन्हा एकदा. त्या प्रश्नामध्ये दिलेले वाय इक्वल टू 5 cos ऑफ पाय इंटू 100t मायनस एक्स बाय 150. आता हा जो पाय आहे याला जर ब्रॅकेटमध्ये घेतलं तर 200 पाय टी मायनस एक्स पाय अपॉन 150. तर हा झाला दिलेला इक्वेशन. कसं लिहिता येईल आपल्याला? वाय इक्वल टू 5 cos ऑफ हा पाय आतमध्ये घेतला तर काय झालं बघा? 200 पाय टी मायनस पाय इंटू एक्स बाय 150. म्हणजे हाच इक्वेशन ह्या पद्धतीने लिहिता येईल जेव्हा आपण हा पाय त्या ब्रॅकेटमध्ये घेतल्यावर हा इक्वेशन मिळाला आपल्याला. आता स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे आपल्याला. वाय इक्वल टू ए कॉस ऑफ ओमेगा टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. वाय इक्वल टू काय असतं? ए कॉस ऑफ ओमेगा टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे. आता या स्टँडर्ड इक्वेशनला वरच्या इक्वेशनने जर आपण कम्पेअर केलं तर इथं ओमेगा इक्वल टू काय येईल मग? 200 पाय. ओमेगा इक्वल टू 200 पाय. पण ओमेगा इक्वल टू 2 पाय एन सुद्धा असतं. तर 2 पाय एन इज इक्वल टू 200 पाय. याचाच अर्थ फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू काय? 100 हर्ट्स. म्हणजे वेलॉसिटी काढण्यासाठी दोन ज्या क्वांटिटी आपल्याला काढायच्या होत्या त्यापैकी फ्रिक्वेन्सी एनची किंमत आली 100 हर्ट्स. आता दुसरी क्वांटिटी काय काढायची आपल्याला? दुसरी क्वांटिटी काढायची आहे वेव्हलेंथ लॅम्बडा. तर हे दोन इक्वेशन जर आपण कम्पेअर केलं 2 पाय एक्स बाय लॅम्बडा इक्वल टू पाय एक्स बाय 150. 2 पाय एक्स बाय लॅम्बडा इज इक्वल टू पाय एक्स बाय काय येईल? पाय इंटू एक्स बाय 150. म्हणजेच 2 बाय लॅम्बडा इज इक्वल टू 1 बाय 50 और लॅम्बडा इज इक्वल टू 2 इंटू 150 और लॅम्बडा इज इक्वल टू 300. म्हणजे वेव्हलेंथ लॅम्बडाची किंमतसुद्धा माहीत पडली. याच्यावर आपण वेलॉसिटी व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. एनची किंमत 100 गुणिले 300 गुणिले 10⁻². कारण इथं हे जे 300 आहे 300 इट इज इन सेंटीमीटर. सो वी मस्ट कन्वर्ट इट इंटू वॉट? मीटर. तर फायनल आन्सर येतो 300 मीटर पर सेकंद. आणि हे जे उत्तर काढलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये ज्या पद्धतीने मेथड दिलेली आहे त्याच पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. तिसरा प्रश्न बघा, फार इंटरेस्टिंग आहे. कारण हा जो तिसरा प्रश्न आहे हा तुम्हाला CETच्या परीक्षेत सुद्धा उपयोगी पडेल. लक्षात घ्यायचं की इथं ए मॅन इज स्टँडिंग अनसिमेट्रिकल. एक माणूस उभा आहे. अनसिमेट्रिकल पोझिशन बिटवीन 2 माउंटेन. इथं हे एक माउंटेन आहे, ही एक दुसरी माउंटेन आहे. या दोन माउंटेनच्या मध्ये अगदी मधोमध नाही सांगितलेलं. त्यांनी काय सांगितलं? पोझिशन ऑफ मॅन कसं आहे? अनसिमेट्रिकल. म्हणजे माणूस इथं कुठेतरी उभा आहे. म्हणजेच तो एका टेकाडाच्या जवळ असेल, दुसऱ्या टेकडीपासून काय असेल त्याचं अंतर जास्त असेल. तर काय सांगितलं? ए मॅन इज स्टँडिंग at unsymmetrical position between the two mountains. दोन टेकडीच्या मध्ये अनसिमेट्रिकल पोझिशनला एक माणूस उभा आहे. मग काय होईल? ही हिअर्स, त्याला ऐकू येतं काय? फर्स्ट इको आफ्टर 1.5 सेकंड अँड सेकंड इको आफ्टर 2.5 सेकंड. म्हणजे त्याला पहिला इको आवाज पहिले एका टेकडीपासून परतून इथे येईल आणि मग नंतर दुसऱ्या टेकडीपासून परतून इथे येईल. तर ही जे टेकाड आहे हे त्या माणसापासून जवळचं आहे आणि समजा ते एक्स एवढ्या अंतरावर फर्स्ट माउंटेन आहे. दुसरा माउंटेन हा त्या माणसापासून थोडं लांबीवर असेल आणि त्याचं अंतर किती? मग जर दोन टेकाडामधील अंतर, दोन माउंटेनमधील अंतर जर डी घेतला तर त्या माणसाचा दुसऱ्या माउंटेनपासून अंतर D-x एवढा येईल. तर काय सांगितलं? या जवळच्या माउंटेनपासून फर्स्ट इको 1.5 सेकंड म्हणजे 1.5 सेकंदानंतर ऐकू येतं. लांबच्या माउंटेनपासून त्याला सेकंड इको हा 2.5 सेकंदानंतर ऐकू येतं. आणि दिलेलं काय? द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. ध्वनीचा
हवेतून वेग 340 मीटर पर सेकंद, देन द डिस्टन्स बिटवीन माउंटेन्स विल बी, म्हणजे या दोन माउंटेनमधील अंतर आपल्याला काढायचं आहे. लक्षात असू द्या, फर्स्ट माउंटेन म्हणजे जवळच्या माउंटेनपासून त्या माणसाचं अंतर किती दिलेलं आहे, एक्स. वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आहे, 340. तर इथं बघा, वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू, तर इथं हे जे साऊंड आहे, हा साऊंड इथून पहिले त्या माउंटेनपर्यंत जाईल आणि परत येईल, म्हणजे त्या साऊंडला किती अंतर ट्रॅव्हल करावं लागेल पहिला इको ऐकण्यासाठी त्या माणसाला. दॅट साऊंड कवर्स ए डिस्टन्स इक्वल टू एक्स प्लस एक्स, 2x. सो द नेट डिस्टन्स इज 2x अपॉन टाइम टेकन, मीन्स द टाइम आफ्टर विच फर्स्ट इको इज हर्ड, इट इज t1. सो याच्यावरून x इज इक्वल टू v इंटू t1, हा t1 इकडे घेतला, v इंटू t1 आणि हा 2 डिनॉमिनेटरमध्ये येईल. आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड 340 आहे. पहिला इको 1.5 सेकंड नंतर ऐकू आला, भागिले 2, म्हणजेच हा जो माउंटेन आहे फर्स्ट माउंटेन, या फर्स्ट माउंटेनचा त्या माणसापासूनचा अंतर किती राहील मग, 255 मीटर, 255 मीटर. सिमिलरली आता दुसऱ्या माउंटेनपासून त्या माणसाचं अंतर काढायचं आहे. तर दुसऱ्या माउंटेनपासून त्या माणसाचं अंतर काढायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, एक्स इज इक्वल टू सिमिलरली वेलॉसिटी व्ही, जसं इथं व्ही इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम. इथं तो जो साऊंड आहे, हाऊ मच डिस्टन्स इट विल ट्रॅव्हल बिफोर दॅट मॅन विल हिअर द सेकंड साऊंड, तो साऊंड d मायनस एक्स डिस्टन्स इकडे जाईल, परत d मायनस एक्स इथं येईल, म्हणजे 2 टाइम्स d मायनस एक्स एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल होईल, भागिले द टाइम टेकन फॉर सेकंड साऊंड, इट इज t2. आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड हे तर सेमच राहील, ते आहे 340 मीटर पर सेकंद. तर याची किंमत जर आपण इथं याच्यावरून जर d काढायचं समजा, तर इथं d काढणे, v इक्वल टू 2 इंटू d मायनस एक्स बाय t2. तर v इंटू t2 डिवायडेड बाय व्हॉट, 2, v इंटू t2 डिवायडेड बाय 2 इक्वल टू d मायनस एक्स, म्हणून d इक्वल टू तो मायनस एक्स या बाजूला घेतलं तर प्लस एक्स. तर फायनल फॉर्म्युला काय येतो, d इक्वल टू v इंटू t2 अपॉन 2 प्लस एक्स. वेलॉसिटी 340, दुसरा इको 2.5 सेकंदला इको आला, भागिले 2 अधिक त्या जवळच्या माउंटेनचा त्या माणसापासूनचा अंतर 255. तर तो जो दूरचा जो माउंटेन आहे त्याचा अंतर येतो 425, जवळच्या माउंटेनचं अंतर आहे 255 आणि या दोन्हीची बेरीज घेतली तर 680 मीटर. इट मीन्स द डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन द टू माउंटेन, इट इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन टू माउंटेन इज इक्वल टू 680 मीटर. चौथा प्रश्न, परत एक प्रॉब्लेम आहे, फार सिंपल प्रॉब्लेम आहे. काय चौथा प्रश्न, केअरफुली बघा. द फोर्थ प्रॉब्लेम इज, और द फोर्थ क्वेश्चन इज, ए सेट ऑफ ट्यूनिंग फॉर्क इज अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर. ट्यूनिंग फॉर्कला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं, असेंडिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे पहिल्या ट्यूनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी, दुसऱ्याची त्याच्यापेक्षा जास्त, तिसऱ्याची त्याच्यापेक्षा जास्त, असा चढत्या क्रमाने ट्यूनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी चढत्या क्रमाने ठेवलेली आहे. ईच ट्यूनिंग फॉर्क गिव्ज, आणि आता प्रत्येक ट्यूनिंग फॉर्क गिव्ज व्हॉट, ट्यूनिंग फॉर्क गिव्ज 8 बीट पर सेकंड विथ द प्रिसिडिंग वन. म्हणजे प्रत्येक ट्यूनिंग फॉर्क त्याच्या पुढच्या ट्यूनिंग फॉर्कशी किती बीट्स प्रोड्यूस करतो, 8 बीट पर सेकंड. म्हणजे दोन ट्यूनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सीमध्ये किती फरक असेल, 8 हर्ट्झचा. आता दिलेलं आहे की इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्यूनिंग फॉर्क, पहिल्या ट्यूनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी 120 अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट ट्यूनिंग फॉर्क इज 200 हर्ट्झ. म्हणजे पहिल्या ट्यूनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी 120 आहे, दुसऱ्या ट्यूनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी, शेवटच्या ट्यूनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे, 200 हर्ट्झ आहे. आणि प्रत्येक ट्यूनिंग फॉर्क त्याच्या पुढच्या ट्यूनिंग फॉर्कशी, लगतच्या ट्यूनिंग फॉर्कशी किती बीट प्रोड्यूस करतो, 8 बीट प्रोड्यूस करतो. प्रश्न विचारलेला आहे, देन द नंबर ऑफ ट्यूनिंग फॉर्क्स अरेंज्ड विल बी, म्हणजे त्या सेटमध्ये एकूण किती ट्यूनिंग फॉर्क असतील हे प्रश्न विचारलेला आहे. आता हे बघा, तुम्हाला F1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्यूनिंग फॉर्क 120. प्रत्येक ट्यूनिंग फॉर्क त्याच्या पुढच्या ट्यूनिंग फॉर्कशी किती बीट प्रोड्यूस करतो,
8 बीट प्रोड्यूस करतो. म्हणजे दुसऱ्या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी किती असेल 120 प्लस 8, तिसऱ्याची 120 प्लस 2 टाइम्स 8, चौथ्याची 120 प्लस 3 टाइम्स 8. जर मी सांगितलं की 120 हर्ट्ज ते 200 हर्ट्जमध्ये एन ट्युनिंग फॉर्क आहे, तर त्या nth ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी 120 प्लस n मायनस 1 इंटू 8. इथं हा n मायनस 1 का आला? कारण सेकंड ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी काय? F2 इक्वल टू 120 प्लस 2 मायनस 1 इंटू 8 म्हणजेच 8. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं 120 प्लस n मायनस 1 इंटू 8 FN, शेवटच्या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, ती किती आहे 200. तर n मायनस 1 इंटू 8 हा 120 या बाजूला घेतलं तर 200 मायनस 120 इज 80. म्हणजेच n मायनस 1 आता 8 एका 8 आणि 8 दही 80, तर n मायनस 1 इक्वल टू 10 और n इज इक्वल टू 11. म्हणजे त्या सेटमध्ये एकूण 11 ट्युनिंग फॉर्क असतील ज्यांची फ्रिक्वेन्सी 8 हर्ट्जने वाढत जाते. पहिल्याची फ्रिक्वेन्सी 120, तर शेवटच्या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे त्यामध्ये 200. आता पाचवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. काय दिलेलं आहे? इन द लॉ ऑफ टेन्शन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज. इन द लॉ ऑफ टेन्शन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज. काय असेल? तुम्हाला लॉ माहित आहे. लॉ ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग n इज इक्वल टू 1/2l अंडर रूट ऑफ t डिवायडेड बाय m. इथं n हा काय आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. l हा काय आहे? व्हायब्रेटिंग लेंथ. t काय आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग. m काय आहे? लिनियर डेन्सिटी. आता लॉ ऑफ टेन्शन म्हटलं, लॉ ऑफ टेन्शन म्हणजेच डिपेंडन्स ऑफ फ्रिक्वेन्सी ओव्हर द टेन्शन इन द स्ट्रिंग. तर L आणि M हे जर दोन्ही कॉन्स्टंट ठेवलं तर काय आपल्याला मिळतं? n इज प्रपोर्शनल टू रूट t. म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. म्हणजेच पाचव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आन्सर आहे सी. काय आन्सर? सी. सहावा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया आपण. काय सहावा मल्टिपल चॉईस क्वेश्चन? द इंटिग्रल मल्टिपल ऑफ, व्हॉट इज दॅट सिक्स क्वेश्चन? द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आर. दे आर ऑलवेज हार्मोनिक. याच्यात काही फरक पडत नाही की ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, दे मे और मे नॉट बी प्रेजेंट इन ॲक्च्युअल साऊंड. दे आर ऑल कॉल्ड एज व्हॉट? हार्मोनिक्स. दे आर ऑल कॉल्ड एज व्हॉट? हार्मोनिक. But the multiples of fundamental frequencies which are actually present in sound, they are called as what? Overtone. म्हणजे परीक्षेत प्रश्न असं फिरू शकतात. तर इथं प्रश्न काय नेमकं? द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कुठल्याही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे इंटिग्रल मल्टिपल. जर मी सांगितलं n ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे 2n, 3n, 4n, 5n, 6n, they are all what? They are all harmonics. तर लक्षात ठेवायचं इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज दे आर कॉल्ड एज व्हॉट? हार्मोनिक्स. अँड हार्मोनिक्स मे और मे नॉट बी प्रेझेंट इन द साऊंड बट ओव्हरटोन्स आर ॲक्च्युअली प्रेझेंट इन द साऊंड. आता सातवा प्रश्न बघा. सातवा प्रश्न कशावर आधारित आहे? अन ऑर्गन पाईप ऑफ लेंथ 0.4 मीटर इज ओपन एट बोथ द एंड. ऑर्गन पाईप कसं आहे? ओपन एट बोथ द एंड. The speed of sound, काय दिलेलं? स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज 340 मीटर पर सेकंड. Then the fundamental frequency is, remember, when pipe is open at both the end, then the fundamental frequency n is equal to V divided by 2 times the length of pipe. 2 times the length of pipe. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हटलं की या पद्धतीचं फॉर्मेशन होईल. आणि ही लेंथ किती आहे? L इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय व्हॉट? 2. लॅम्बडा डिवायडेड बाय 2. सर L इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू व्हॉट? 2L. वेलोसिटी V इज इक्वल टू n लॅम्बडा और n इज इक्वल टू V डिवायडेड बाय लॅम्बडा और V डिवायडेड बाय काय? लॅम्बडाच्या जागेवर 2L. सो
fundamental frequency of pipe organ pipe open at both the end is n equal to v by 2l. In this example, length is given 0.4 meter as well as speed of sound v is given. तर इथं आपण वेलॉसिटी आणि लेंथ ऑफ पाईप या दोन्हीच्या किंमत टाकल्या 340 भागिले 2 गुणिले 0.2 तर काय उत्तर मिळतं आपल्याला 425. काय उत्तर मिळतं 425. आता या धड्यातील दुसऱ्या पद्धतीचे जे प्रश्न विचारले जातात त्याला व्हेरी शॉर्ट आन्सर प्रत्येकी 1 मार्कासाठी विचारलं जातं. याच्यातला पहिला प्रश्न बघा. काय पहिला प्रश्न, ए वेव इज रिप्रेझेंटेड बाय एन इक्वेशन. एक इक्वेशन दिलेलं आहे. काय दिलेलं इक्वेशन, y इज इक्वल टू ए साइन बी एक्स मायनस सी टी. वाय इक्वल टू ए साइन बी एक्स प्लस सी टी. वाय इक्वल टू ए साइन बी एक्स प्लस सी टी. काय इथं लक्षात ठेवण्यासारखं प्लस प्लस सी टी आणि इथं व्हेरिएबल काय एक्स. गिवन दॅट ए बी अँड सी आर पॉझिटिव्ह, कॅन यू टेल विच डायरेक्शन दिस वेव इज मुव्हिंग. तर जनरल इक्वेशन काय असतं, जनरल इक्वेशन ऑफ वेव इज वाय इक्वल टू ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी और मायनस ओमेगा टी. इफ ए वेव इज ट्रॅव्हलिंग, इथं हा प्लस साइन आल्यामुळं वेव निगेटिव्ह डायरेक्शनकडे मूव्ह होईल आणि एक्स व्हेरिएबल आलं याचा अर्थ दॅट वेव इज ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. कशावरून ओळखायचं, जर इक्वेशनमध्ये ए साइन बी एक्स प्लस सी टी एक्स आहे म्हणजेच हा एक्स ॲक्सिस असेल आणि प्लस सी टी आहे प्लस आला म्हणजेच काय असेल निगेटिव्ह, मायनस असेल तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. दुसरा क्वेश्चन बघा. काय दुसरा प्रश्न, वाय वेव मोशन इज डबली पिरियडिक. 11वी तुम्हाला माहित आहे. वेव मोशन इज डबली पिरियडिक बिकॉज दॅट वेव रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम अँड स्पेस. तुम्ही जर वेव बघितली असेल तर या वेवचा जो शेप आहे इट विल रिपीट इटसेल्फ, पुन्हा पुन्हा रिपीट होतं. केव्हा केव्हा, इट विल रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे एका पिरियडिक टाइम नंतर, जर इथून इथपर्यंत याला पिरियडिक टाइम टी आहे, पुन्हा तशीच वेव मिळेल. सो दी वेव मोशन इज डबली पिरियडिक बिकॉज इट रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम अँड व्हॉट स्पेस. हे वेवलेंथ लॅम्बडा, पुन्हा वेवलेंथ लॅम्बडा, पुन्हा वेवलेंथ लॅम्बडा. तर लक्षात ठेवायचं, because wave repeat itself after equal interval of time and space, so that's why wave motion is called doubly periodic in nature. आता सर्वात सोपा तुम्हाला what is interference of sound waves, principle of superposition of waves माहित आहे, विचारलेलं आहे. व्हॉट इज इंटरफरन्स ऑफ, परीक्षेत गफलत होण्याची शक्यता आहे. इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्स पण असतं, इंटरफरन्स ऑफ साऊंड वेव्स पण असतं. लक्षात काय ठेवायचं, साऊंड वेव्स आर लॉन्जिट्युडनल वेव्ह वेर एज लाईट वेव्स आर ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर साऊंड वेव्हचा इंटरफरन्स डिफाईन करा असं म्हटलं. इंटरफरन्समध्ये काय होईल, कमीत कमी 2 लॉन्जिट्युडनल वेव्ह लागेल. इफ 2 लॉन्जिट्युडनल वेव्स दे आर अरायव्हिंग एट ए पॉइंट, they are arriving at a point such that compression of one wave coincide with compression of other or rarefaction of one wave coincide with rarefaction of other wave. काय होईल, जेव्हा एका वेव्हचा कॉम्प्रेशन दुसऱ्या वेव्हच्या कॉम्प्रेशनवर किंवा एका वेव्हचं रिफ्रॅक्शन दुसऱ्या वेव्हच्या रिफ्रॅक्शनला कोइन्साइड होईल, यावेळेस काय होत असतं, द रिझल्टंट अँप्लिट्यूड ॲट द पॉइंट ऑफ सुपरपोजिशन, the resultant amplitude of wave काय होईल मॅक्झिमम. रिझल्टंट amplitude of wave is maximum. आता amplitude maximum झालं की intensity maximum and we will hear the maxima of sound called as waxing. दुसरी शक्यता आहे compression of wave fall on rarefaction of other wave and vice versa. पहिल्या वेव्हचा कॉम्प्रेशन दुसऱ्या वेव्हच्या रेरिफॅक्शनवर किंवा दुसऱ्या वेव्हचा कॉम्प्रेशन पहिल्या वेव्हच्या रेरिफॅक्शनवर झालं तर अशा केसमध्ये the resultant amplitude of wave is minimum. As amplitude is minimum, intensity of sound is minimum and we will hear
waning. So this waxing and waning together, this effect of producing alternate waxing and waning due to superposition of wave is called interference of sound waves or interference of longitudinal wave. फार सोपं आहे की whenever two longitudinal waves arriving at a point of a media such that compression of one wave superpose over the compression of other, rarefaction of one wave superpose over the rarefaction of other, then the resultant amplitude at the point of superposition is maxima. किंवा compression of one wave superpose over the rarefaction of other and vice versa, then the resultant amplitude at the point of superposition is minima. Means what is the net effect of superposition of waves? That there will be a formation of alternate what? Maxima of sound and minima of sound, that is waxing and wannings are produced, and that is known as interference of a light. That is known as what? Interference of a light. Now चौथा प्रश्न बघूया. व्हॉट आर बीट्स? काय चौथा प्रश्न? व्हॉट आर बीट्स? साधा डेफिनेशन्स आहे. बीट्स कशाला म्हणतो आपण? तुम्हाला माहित आहे, वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वॅनिंग टुगेदर कॉल्ड बीट. वेन टू, आताच आपण बघितलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स किंवा फेनॉमेना ऑफ इंटरफरन्स ऑफ साऊंड वेव्स. काय होतं फेनॉमेना ऑफ इंटरफरन्स ऑफ साऊंड वेव्स मध्ये? वॅक्सिंग अँड वॅनिंग्स आर प्रोड्यूस्ड अल्टरनेटली, अँड वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वॅनिंग टुगेदर इज कॉल्ड ए बीट. बीट म्हणजे काय? एक वॅक्सिंग आणि त्याच्या लगतचा वॅनिंग, म्हणजे एक मोठा आवाज आणि त्याच्या लगतचा एक बारीक आवाज, ह्या दोन्हीला मिळून एक बीट ऑफ साऊंड प्रोड्यूस होतो. वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग असं म्हटलं तरी चालेल, पण वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वॅनिंग टुगेदर फॉर्म्स वन बीट. टुगेदर फॉर्म वन बीट. आता दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर हार्मोनिक्स? हार्मोनिक्स कशाला म्हणायचं? ऑल द इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अदर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ऑल द इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अदर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, दे आर नोन एज हार्मोनिक्स. कुठल्याही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीजचे काय? इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज, दे आर कॉल्ड एज व्हॉट? हार्मोनिक्स. They may or may not be present in sound. याच्या उलट, what are overtone? Overtones are greater than fundamental frequency, but they are actually present in a sound. They are actually present in a sound. तर फंडामेंटल हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन यामध्ये फरक येऊ शकतो. हार्मोनिक्स कशाला म्हणायचं? ऑल द फ्रिक्वेन्सीज विच आर integral multiples of fundamental frequency other than fundamental frequency, they are called harmonics. Overtones कशाला म्हणायचं? all the integral multiples of fundamental frequencies which are actually present in the sound, they are called as overtone. They are called as overtone. तर याला तुम्ही असे म्हणू शकता, the frequency of particular overtone which are the integral multiples of fundamental frequency, they are called harmonic. Or the overtone whose frequencies are greater than fundamental frequency, they are called as what? Overtone. थोडक्यात तुम्ही सहज लक्षात ठेवायचं, those fundamental frequency which are greater than those integral multiples of fundamental frequency other than that of fundamental frequency, they are called harmonics. They may or may not be present in sound, whereas those integral multiples of fundamental frequencies other than fundamental frequency which are actually present in a sound, they are called as overtone. They are called as what? Overtone. आता सातवा प्रश्न बघा. सातवा प्रश्न हा काय? सातवा प्रश्न, स्टेट द लॉ ऑफ लेंथ. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग काय? त्याचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा फॉर्म्युला n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट ऑफ T divided by M. T divided by L. आता या फॉर्म्युल्यावरून, फ्रॉम दिस फॉर्म्युला, सी हियर, व्हेन T and M आर कॉन्स्टंट, म्हणजे इथं हा T कॉन्स्टंट आहे, M कॉन्स्टंट आहे, तर N आणि L यामध्ये रिलेशन कसं आहे बघा. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, N रिप्रेझेंट व्हॉट? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. And this fundamental frequency of vibrating string, it is inversely proportional to
इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ व्हॉट व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. साधं सिंपल आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, एक फॉर्म्युला n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट ऑफ T बाय M. हिअर n गिव्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर लॉ ऑफ लेंथ काय म्हणता येईल आपल्याला, लॉ ऑफ लेंथमध्ये द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग is inversely proportional to length of vibrating string if tension and mass per unit length are constant. हे जर लिहिलं नाही तर या लॉला मार्क मिळत नाही. टेन्शन अँड स्मॉल एम रिप्रेझेंट व्हॉट, मास पर युनिट लेंथ ऑफ स्ट्रिंग, त्याला लिनियर डेन्सिटी असं सुद्धा म्हणतात. आता याच इक्वेशनवरून तुम्हाला लॉ ऑफ टेन्शन सांगितलेलं आहे. स्टेट द लॉ ऑफ टेन्शन. आता लॉ ऑफ टेन्शन म्हणजेच डिपेंडन्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओव्हर द टेन्शन इन द स्ट्रिंग. म्हणजे याच्यामध्ये काय कॉन्स्टंट असायला पाहिजे, लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड लिनियर डेन्सिटी. इफ L अँड M आर कॉन्स्टंट, इफ L अँड M आर कॉन्स्टंट म्हणजे L कॉन्स्टंट आहे, M कॉन्स्टंट आहे, तर हा फ्रिक्वेन्सी टेन्शनला कसा प्रपोर्शनल आहे, N इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. मीन्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग is directly proportional to square root of tension provided or if vibrating length and mass per unit length are constant. Means n is proportional to root T if L and M they are what, constant. If L and M they are constant. आता next question है, state the linear law of linear density. State the law of linear density. इथं M काय, linear density, mass per unit length of string, mass per unit length of string. तर dependence of n over linear density करायचं. मग यामध्ये काय कॉन्स्टंट असायला पाहिजे, length of string and tension in the string. मीन्स इफ T and L आर कॉन्स्टंट, ह्या दोन फिजिकल क्वांटिटीज जर कॉन्स्टंट असेल T आणि L, तर n आणि लिनियर डेन्सिटीमध्ये रिलेशन काय, n इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ M. यालाच शब्दाच्या स्वरूपात लिहायचं, त्याला लॉ ऑफ लिनियर टेन्शन असं म्हणतात. देन व्हॉट इज लॉ ऑफ लिनियर टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ काय येईल त्याचं, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ ए स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ, त्यालाच लिनियर डेन्सिटी असं म्हणतात. Important, if the tension and vibrating length of string are constant. परीक्षेमध्ये if T and L are constant असं नसेल तर या लॉला मार्क मिळत नाही. तर महत्त्वाचं काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी और मास पर यूनिट लेंथ इफ टेन्शन अँड vibrating length of string are kept constant. If tension and vibrating length of string are kept constant. 10वा प्रश्न, साधी डेफिनेशन आहे रेझोनन्सची. व्हॉट इज रेझोनन्स, काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज रेझोनन्स. रेझोनन्स इज व्हॉट, इज द फेनॉमेना, रेझोनन्स इज द फेनॉमेना इन विच बॉडी व्हायब्रेट. आता रेझोनन्स ही जी फेनॉमेना आहे याच्यात काय केलं जातं लक्षात घ्या इकडं. सपोज हिअर दिस इज ए बॉडी, दिस बॉडी हॅज नॅचरल फ्रिक्वेन्सी स्मॉल n. And if this body is acted upon by external periodic force whose frequency is capital N, then this body will vibrate with the frequency same as that of frequency of what, externally applied periodic force. And if this externally applied periodic force is equal to the natural frequency of body. What is natural frequency of body? Small n. What is the frequency of externally applied periodic force? Capital N. And condition काय है, when capital N equal to small n. See carefully. Resonance is the phenomena in which body is made to vibrate under the action of, body vibrate under the action of what? External periodic force whose frequency is equal to natural frequency of driven body. तर जेव्हा नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ड्रिवन बॉडी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नली अप्लाइड पिरियडिक फोर्स ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी सारख्या असतील तर त्यावेळेस काय होईल, दॅट बॉडी व्हायब्रेट विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड.
That body will vibrate with what? Maximum amplitude, and we can say resonance is occurring. तर महत्त्वाची कंडिशन काय आहे? The phenomena in which body vibrate under the action of external periodic force. बॉडीला external periodic force ने vibrate करावं लागेल. Whose frequency is equal to, म्हणजे frequency of that externally applied periodic force, if it is equal to natural frequency of the body, so that the amplitude becomes maximum, means that body starts vibrating with maximum amplitude, and that is known as a resonance. That is known as what? A resonance. 11वा प्रश्न बघा. What are force vibration? तुमच्या पुस्तकामध्ये फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन आणि रेझोनन्स या तिन्हीच्या व्याख्या तुम्हाला पाठ पाहिजे, आणि तिन्ही मधला फरक सुद्धा किमान 2-2 फरक तुमच्या पाठांतर केलेले पाहिजे. तर 11वा प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट आर फोर्स व्हायब्रेशन. नावावरूनच कळतं की बॉडीचा व्हायब्रेशन हा नॅचरल व्हायब्रेशन नाही, तो फोर्स व्हायब्रेशन आहे. म्हणजे त्या बॉडीवर बाहेरून कुठेतरी फोर्स अप्लाय केलेला असतो. तर बघा, फोर्स व्हायब्रेशनची व्याख्या: दी व्हायब्रेशन ऑफ बॉडी अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. व्हायब्रेशन ऑफ बॉडी अंडर द ॲक्शन ऑफ काय? एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स, in which body will vibrate with a frequency equal to frequency of externally applied periodic force. नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. एखाद्या बॉडीला जर आपण बाहेरून पिरियडिक फोर्स अप्लाय केलं तर ती बॉडी व्हायब्रेट होताना त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल? सेम एज दॅट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॉट? एक्सटर्नली अप्लाइड पिरियडिक फोर्स. अँड दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नली अप्लाइड पिरियडिक फोर्स कशी पाहिजे? इट शुड बी अदर दॅन दॅट ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे त्या बॉडीची जर आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी स्मॉल एन घेतली आणि अशा बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी किती घेतली? स्मॉल एन. ही बॉडी आहे, या बॉडीला आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं, त्या एक्सटर्नली अप्लाइड फोर्सची फ्रिक्वेन्सी किती आहे? एन. तर ही बॉडीसुद्धा किती फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होईल? It will vibrate with the frequency same as that of frequency of externally applied periodic force. But condition काय? This n, that is frequency of externally applied periodic force, is other than that of, it is other than that of what? Natural frequency of a body. Then only that body is said to be performing what? Force vibration. That body is said to be performing force vibration. So the vibration of body. The vibration of body under the action of external periodic force, in which body vibrate with frequency equal to frequency of external periodic force, which is other than that of natural frequency, called as force vibration. त्यालाच काय म्हणतो आपण? फोर्स व्हायब्रेशन असं म्हणतो. आता 12वा प्रश्न बघा काय दिलेला आहे. एक सिंपल एक्झाम्पल आहे. व्हॉट इज दॅट 12th क्वेश्चन? सी हियर. दॅट क्वेश्चन नंबर 12 इज क्वाइट सिंपल. रीड इट. A violin string vibrate with fundamental frequency of, fundamental frequency n1, fundamental frequency n. किती दिली fundamental frequency? 510. What is the frequency of first overtone? आता व्हायलिन म्हटलं की व्हायलिनमध्ये त्या स्ट्रिंगचे दोन्ही टोक हे फिक्स्ड असतात. एक लूप किंवा काय होईल? 2 लूप, 3 लूप, इंटिग्रल मल्टिपल. And all the integral multiple, this is fundamental frequency, this is next fundamental frequency which is actually present in a sound, which is actually present in a sound. So this is 2n will represent the frequency of first overtone. 2n is what? Frequency of first overtone. तर इथे प्रश्न विचारलेला आहे की व्हायलिनची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 510 आहे, तर त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन काय असेल? फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन फॉर व्हायलिन इज n1 इक्वल टू 2n. कारण व्हायलिनमध्ये जो स्ट्रिंग असतो त्या स्ट्रिंगचे दोन्ही टोक कसे असतात? रिजिड सपोर्टला फिक्स केलेले असतात. म्हणजेच ही एक पॉसिबिलिटी, एक लूपची किंवा 2 लूप, 3 लूप, 4 लूप या पद्धतीने भेटतील. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन इज 2n. सो इट इज 2 × 510. That is equal to 1020 hertz. That is equal to what? 1020 hertz. 13वा प्रश्न बघा. पुन्हा एक प्रॉब्लेम आहे.
13व्या प्रश्नामध्ये पुन्हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. तो काय प्रॉब्लेम बघा. सी व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम. इन क्वेश्चन नंबर 13, a string 1 meter long is fixed at one end. एका एंडवर फिक्स केलेला इथं असं. while the other end is moved up and down. हा दुसरा एंड अप अँड डाऊन असं मूव्ह केला जातो. विथ ए फ्रिक्वेन्सी, काय फ्रिक्वेन्सी असेल 20 हर्ट्ज. अँड ड्यू टू दिस अप अँड डाऊन मूवमेंट विथ ए फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज काय झालं. ए स्टेशनरी वेव्ह हिअर सिअर स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म विथ 4 कंप्लीट लूप. बघा हा पहिला लूप, हा दुसरा लूप, हा तिसरा लूप आणि हा चौथा लूप. एका लूपची लेंथ किती λ/2. 4 लूपची लेंथ किती झाली 2 लॅम्बडा. आणि इथं हा फ्री एंड असल्यामुळं ह्या लूपचे हा किती असेल क्वार्टर लूप. हा अर्धा लूप तयार झाला. अर्धा लूप म्हणजे याची लांबी किती λ/4. λ/4 म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग किती झालं 2 लॅम्बडा प्लस λ/4. आणि त्या स्ट्रिंगची लांबी किती दिलेली आहे 1 मीटर लांबीचा स्ट्रिंग. तर इथं 2 लॅम्बडा प्लस λ/4 दॅट इज इक्वल टू लेंथ ऑफ स्ट्रिंग. L इज इक्वल टू λ/4 प्लस 2 लॅम्बडा. λ/4 प्लस 2 लॅम्बडा that is equal to what 9/4 lambda. 9/4 lambda. So length of string is given 1 meter. Frequency with which that free end is moved up and down that is given as 20 hertz. आणि आता पुढे बघा काय विचारलेलं. फाइंड द स्पीड ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच प्रोड्युसेस ए स्टेशनरी वेव्ह. काय काढायचं आपल्याला स्पीड काढायची आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग दिलेली आहे 1 मीटर. लेंथ ऑफ स्ट्रिंग आपण इन टर्म्स ऑफ वेवलेंथ कॅल्क्युलेट केली तर काय येते लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल टू λ/4 म्हणजे ही लांबी प्लस 2 लॅम्बडा. कारण 4 लूप आहे म्हणजेच टोटल लेंथ किती 2 लूप म्हणजेच 1 वेवलेंथ पुन्हा 2 लूप म्हणजे 1 वेवलेंथ म्हणजे ही टोटल लांबी किती आली 2 लॅम्बडा. सो द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज λ/4 प्लस 2 लॅम्बडा दॅट इज इक्वल टू वॉट 9/4 लॅम्बडा. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं 9/4 लॅम्बडा इज इक्वल टू L. 9/4 लॅम्बडा इज इक्वल टू L. तर इथे लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल मग लॅम्बडा इज इक्वल टू हा 4L डिवायडेड बाय 9 म्हणजे 4/9 इंटू L. L ची किंमत किती आहे 1. सो वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू 4/9 मीटर. तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह V इक्वल टू N इंटू लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे अप अँड डाऊनची फ्रिक्वेन्सी किती आहे अप अँड डाऊनची फ्रिक्वेन्सी आहे 20 into 4/9 and that comes to be 8.88 meter per second. धन्यवाद.